तो उठण्याचा सुगंध घेऊन आज पहिली पहाट आणि पणतीतल्या दिव्याच्या तेजानं उजळेल आयुष्याची वाट। नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणाऱ्या दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। या सणाच्या निमित्तानं पहाटे सूर्योदयापूर्वीच उठून अभ्यंग स्नानाची एक परंपरा आहे। या अभ्यंग स्नानानंतर नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून कारेट हे पायानं ठेचून उडवत असतात, तर काही ठिकाणी काही जण त्याचा रस हे जिभेला लावतात। नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असे म्हणतात। खरं तर या दिवसापासूनच दिवाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। प्रकाशाची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, प्रकाशाचा उत्सव अशा स्वरूपात सगळीकडेच वेगळा आनंद, वेगळा उत्साह आणि वेगळाच जोश पाहायला मिळतो। अभ्यंग स्नानाची एक वेगळी परंपरा आणि ह्याच परंपरेनुसार उठणं तेल लावून हे अभ्यंग स्नान केलं जातं। हा काळ खरं तर अशा स्वरूपाचा की हळूहळू थंडीलाही सुरुवात झालेली असते आणि म्हणूनच अभ्यंग स्नानाचं एक वेगळं आयुर्वेदिक विशेष महत्त्व।